खडक म्हटलं जातं. आता गाळाचे खडक या शब्दामधूनच लक्षात येईल तुमच्या की हा गाळापासून तयार झालेला खडक आहे. मग हा खडक कसा तयार होतो? तर हा खडक हा प्राथमिक खडक नाही, हे लक्षात घ्या. याच्या आधी आपण जो पाहिला अग्निजन्य खडक हा प्राथमिक खडक आहे, जो मूळ अशा खनिजापासून तयार होतो. पहिल्यांदा तो तयार होतो. स्तरित खडक हा असा पहिल्यांदा तयार होत नाही. त्याच्यासाठी आधी तयार झालेला खडक असावा लागतो. त्या खडकाची झीज होते. त्या खडकाची झीज झाल्यानंतर त्याचा गाळ तयार होतो आणि त्या गाळ साचून त्याच्यापासून नवीन प्रकारचा खडक तयार होतो आणि त्याला आपण म्हणतो गाळाचा खडक. लक्षात आलं? म्हणजे आता लक्षात घ्या की मगाचा जो प्रकार पाहिला आपण अग्निजन्य खडक, तो समजा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती अग्निजन्य खडक तयार झालेला आहे. आता त्याच्यावरती वेगवेगळ्या कारकांचा प्रक्रिया होते. म्हणजे त्याच्यावरून पाणी वाहतं, त्याच्यावरून वारा वाहतो, त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडतो. मग या ज्या काही वेगवेगळे कारक आहेत त्यामुळे या खडकाची काय होते? झीज होते. ही झीज झाल्यानंतर त्याचे बारीक बारीक कण तयार होतात. ते कण त्या कारकाबरोबर वाहून जातात. म्हणजे जर समजा या आपला जो काही अग्निजन्य खडक आपल्या दख्खनच्या पठारावरती तयार झाला, आता त्याच्यावरती पाऊस पडला, ते पावसाचं पाणी वाहतंय, त्याच्यावरती वारा वेगाने वाहतोय. त्या पावसाचं पाणी काय करतं? त्या खडकाची झीज करतं. त्याचे कण वेगळे होतात त्या खडकाचे. मग ते कण या पाण्यात मिसळतात. काही बारीक कण त्या हवेमार्फत उडून जातात. त्याचबरोबर उष्णतेमुळे तो खडकाला भेगा पडतात, तडे जातात आणि सूर्यप्रकाशामुळे असे तडे जाऊन त्या खडकाचे बारीक बारीक कण होतात. हे कण वारा, पाऊस यासारख्या कारकांमार्फत वाहून नेले जातात. आणि हे कुठे वाहून जातात? असेच वाहून जातात आणि खोलगट भाग, जिथे सखल असा भाग असतो, त्या ठिकाणी ते वाहून जातात, त्या ठिकाणी ते साचतात. असं ही क्रिया वर्षानुवर्ष, लाखो वर्ष चालते आणि मग खोलगट भागामध्ये येऊन साचणारा गाळ एकावर एक असे स्तर तयार करतो आणि जो खालचा स्तर आहे त्याच्यावरती वरच्या स्तरांचा प्रचंड दाब निर्माण होतो आणि या प्रचंड दाबामुळे जो खालचा स्तर आहे त्याचं रूपांतर अशा एकसंध अशा खडकामध्ये होतं आणि त्याच खडकाला आपण काय म्हणतो? गाळाचा खडक किंवा एकावरती एक स्तर साचून तयार झाल्यामुळे त्याला स्तरित खडक असं देखील म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये सेडिमेंटरी रॉक म्हटलं जातं. मग लक्षात आलं? तर हा या पद्धतीने गाळाचा खडक जो आहे तो तयार होतो. मग आता लक्षात घ्या की हे गाळाचा खडक तयार होत असताना याच्यामध्ये काही जीवावशेष सापडू शकतात का? तर हो, सापडू शकतात. कारण का? बघा, हा गाळ जो आहे तो पाणी किंवा वाऱ्यामार्फत वाहून येतो. याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये काही वनस्पती असू शकतात, काही सूक्ष्मजीव असू शकतात, काही सजीव असू शकतात. तर ते त्यांचा देखील त्या गाळाबरोबर वहन होऊन त्या गाळामध्ये ते देखील त्यांचं संचयन होतं आणि कधी कधी मोठ्या प्रमाणामध्ये वनस्पती अख्ख्याच्या अख्ख्या देखील यामध्ये गाडल्या जातात. तर त्यामुळे काय होतं? तर हा जो गाळाचा खडक आहे तर या खडकामध्ये जीवावशेष आढळतात. आपण पहिला प्रकार पाहिला अग्निजन्य खडक, त्याच्यामध्ये जीवावशेष आढळत नाहीत. स्तरित खडक किंवा गाळाचा खडक याच्यामध्ये जीवावशेष आढळू शकतात. वनस्पती किंवा प्राणी या दोघांचेही अवशेष आपल्याला त्यामध्ये आढळून येतात. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये स्तर असणारे आपल्याला दिसून येतात. स्पष्टपणे खडकाचे वेगवेगळे स्तर दिसून येतात. म्हणजे जशा प्रकारचा गाळ जमा झालेला असेल तर तशा प्रकारचा स्तर आपल्याला दिसून येतो. म्हणून याला स्तरित खडक देखील म्हटलं जातं. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर लक्षात आलं गाळाचे खडक किंवा स्तरित खडक म्हणजे काय आणि ते कसे तयार होतात. त्याची उदाहरणेही लक्षात ठेवा. तर आपला जो काही वालुकाश्म खडक असतो, तुम्ही गावाकडे कधी पाहिला असेल, वाळूच्या बारीक बारीक कणांसारखा किंवा मोठी वाळूचे कण एकत्र येऊन बनलेला असा खडक तुम्हाला दिसून येऊ शकतो. तर तो आहे वालुकाश्म खडक. तर तो एक प्रकार आहे. तसंच शेल नावाचा एक खडकाचा प्रकार असतो, तेही या गाळाच्या खडकाचं उदाहरण आहे. चून खडक आपला आहे, तेही या गाळाच्याच खडकाचं उदाहरण आहे. तर ही प्रमुख गाळाच्या खडकाची उदाहरणं आहेत. तर लक्षात आलं दुसरा प्रकार खडकांचा की गाळाचे खडक कशा पद्धतीने तयार होतात, त्यांची उदाहरणे काय आणि वैशिष्ट्ये काय, की त्याच्यामध्ये जीवावशेष आढळून येतात. त्यानंतर आपल्याला पाहायचे तिसरा प्रकार, तो म्हणजे रूपांतरित खडकांचा प्रकार. हा रूपांतरित खडक काय असतो हे लक्षात घ्या. तर आता रूपांतरित या नावावरून काय कळतं आपल्याला, की ते रूपांतर होऊन बनलेले खडक आहेत.
कशाचं रूपांतर होतं? तर अगोदरच्या प्रकारचे खडक. अग्निजन्य खडकाचं रूपांतर होऊन देखील तो तयार होऊ शकतो किंवा गाळाचे खडक आहेत त्याचं देखील रूपांतर होऊन तयार होऊ शकतो. म्हणजेच काय, अग्निजन्य किंवा गाळाचे खडक यांचं रूपांतर होऊन बनलेल्या वेगळ्या प्रकारच्या खडकाला रूपांतरित खडक आपण म्हणतो. यालाच मेटामॉर्फिक इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, मेटामॉर्फिक रॉक. लक्षात आलं? मग आता हे रूपांतरित कसं होतं किंवा कशामुळे होतं? तर लक्षात घ्या की अग्निजन्य खडक असेल किंवा गाळाचे खडक असतील त्याच्यावरती पृथ्वीच्या अंतर्गत बलामुळे किंवा बाहेरच्या बलामुळे त्याच्यावरती तापमान, दाब आणि आकारमान यांचा काय होत असतो? परिणाम होत असतो. या 3 घटकामध्ये बदल होत असतात. म्हणजे खडकाचं तापमान बदलू शकतं, त्याच्यावरती असणारा दाब बदलू शकतो, प्रेशर, आणि त्याचं आकारमान त्या दाबामुळे बदलू शकतं. तर हे 3 घटक बदलल्यामुळे मूळ जो खडक आहे तयार झालेला त्याचं रूपांतर एका वेगळ्याच प्रकारच्या खडकामध्ये होतं. आता इथं लक्षात ठेवा की इथं अग्निजन्य खडकाचं रूपांतर तापमान, दाब आणि त्याचं आकारमान बदलून रूपांतरित खडकामध्ये होतंय. पण याच्यामध्ये नवीन कोणता घटक ऍड होतोय का? नाही, याच्यामध्ये कोणताही नवीन घटक ऍड होत नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर रूपांतरित खडक ज्या मूळ खडकापासून बनतात त्या मूळ खडकाच्या रासायनिक संरचनेमध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणजे समजा अग्निजन्य खडक हा बेसाल्ट प्रकारचा असेल आणि बेसाल्ट प्रकारच्या खडकामध्ये सिलिका किंवा आयर्न यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण रूपांतरित खडकामध्येही तेवढंच असणार आहे, कारण याच्यामध्ये नवीन घटक ऍड होत नाही किंवा असलेला कोणताही घटक जो आहे तो काढून टाकला जात नाही. फक्त बदल काय होतोय, तर त्यांच्या जे कणांची रचना आहे, जे कण ज्या पद्धतीने एकत्र जोडले गेलेत त्या कणांचं रिक्रिस्टलायझेशन होतं, पुनर्स्फटिकीकरण होतं. हे का होतं, तर तापमान, दाब यामध्ये फरक झाल्यामुळे हे काय होतं, पुनर्स्फटिकीकरण होतं किंवा त्याला आपण म्हणतो रिक्रिस्टलायझेशन होतं. केमिकल कंपोजिशन बदलत नाही, फक्त बदलतं ते म्हणजे त्यातल्या कणांची रचना, आणि त्यामुळे कणांची रचना बदलून एक वेगळ्या प्रकारचा, वेगळा दिसणारा खडक, वेगळं वैशिष्ट्य असणारा खडक तयार होतो आणि त्यालाच आपण म्हणतो रूपांतरित खडक. मग या रूपांतरित खडकाची उदाहरणं ही काही लक्षात ठेवा. म्हणजे मगाशी आपण जे म्हटलं गाळाचा खडक, कुठलं शेल, तर त्या शेल प्रकारच्या खडकापासून स्लेट नावाचा रूपांतरित खडक तयार होतो, जो थोडा काळसर रंगाचा आणि ठिसूळ प्रकारचा हा खडक असतो. त्याचबरोबर चुन खडकापासून संगमरवर हा खडक तयार होतो. म्हणजे संगमरवर जे आपण म्हणतो, संगमरवरी फरशा वगैरे, तो जो खडक आहे तो चुन खडकाचं रूपांतर होऊन बनलेला खडक आहे. जर चुन खडक आणि संगमरवर या दोघांचं केमिकल कंपोजिशन पाहिलं तर ते सारखंच आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ही काही उदाहरणे आहेत रूपांतरित खडकाची. तर हे प्रमुख 3 प्रकार खडकाचे, एक अग्निजन्य खडक, दुसरा स्तरित खडक आणि तिसरा रूपांतरित खडक. अग्निजन्य खडक हा प्राथमिक खडक आहे, कारण तो पृथ्वीच्या आतमध्ये जो मूळ खनिजांचा द्रवरूप भाग आहे, ज्याला शिलारस म्हणतो, त्या शिलारसापासून तयार होतो, म्हणून त्याला प्राथमिक खडक आपण म्हणतो. आणि तो खडक प्युअर अशा खनिजापासून बनलेला असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अवशेष आढळत नाही. तर गाळाचे खडक जे आहेत ते गाळापासून तयार होतात. गाळांचं थराचं एकावर एक जमा होऊन, संचयन होऊन खालच्या थरावरती दाब पडतो आणि त्याच्यापासून एक खडक तयार होतो, त्याला आपण म्हणतो गाळाचे खडक. आणि रूपांतरित खडक म्हणजे अग्निजन्य खडक किंवा गाळाचे खडक, कोणत्याही प्रकारच्या खडकाचं जे काय होतं, रिक्रिस्टलायझेशन होतं, केमिकल कंपोजिशन न बदलता, म्हणजे त्याचे जे रासायनिक संरचना आहे ते न बदलता त्याच्या फक्त अणूंची किंवा कणांची रचना बदलते आणि त्याच्यापासून एक नवीन पुनःस्फटिकीकरण झालेला खडक तयार होतो, त्याला आपण म्हणतो रूपांतरित खडक. लक्षात आलं? तर हे प्रमुख 3 प्रकार आपल्याला असलेले दिसून येतात खडकांचे. लक्षात आलं? म्हणजे खडकांचे प्रकार पाहिले आणि आपण खडक, आपलं जे काही पृथ्वीचं शिलावरण आहे ते खडकापासून बनलेलं आहे आणि खडक हे खनिजापासून बनलेत, खनिजे मूलद्रव्यापासून बनलेत, हे आपण अभ्यासलं आहे. मग आता आपल्याला एक छोटासा शेवटी टॉपिक पाहायचा आहे, ते म्हणजे खडकांचं सायकल काय आहे किंवा खडक चक्र त्याला म्हणतो, त्याला रॉक सायकल म्हटलं जातं. तर ते काय आहे लक्षात घ्या. तर आकृती पहा, आकृतीमध्ये तुम्हाला एक सायकल दिसते, त्याच्यामध्ये 5 घटक आपण लिहिलेले दिसत आहेत.
त्यामध्ये 3 खडकांचे आपण पाहिलेले प्रकार आहेत, अग्निजन्य खडक, रूपांतरित खडक आणि स्तरित खडक. आणि दुसरे 2 घटक आणखी आहेत, ते म्हणजे गाळ, अवसाद आणि लाव्हा, की ज्याच्यापासून अग्निजन्य खडक तयार होतो. असे 5 घटक आपण लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे बाण दाखवलेले आहेत. तर ते बाण काय दाखवतात, की एका प्रकारच्या खडकाचं किंवा त्या 5 घटकांपासून वेगवेगळे घटक तयार होतात. म्हणजे आकृतीमध्ये पहा तुम्ही, लाव्हा रस दिसतोय, त्या लाव्हा रसापासून एक बाण निघतोय आणि तो बाण अग्निजन्य खडकापर्यंत जातोय. म्हणजे लाव्हा रसापासून अग्निजन्य खडक तयार होतो, हे यावरून आपल्याला कळतं. आता लक्षात घ्या की अग्निजन्य खडक हा फक्त लाव्हा रसापासून तयार होतो. त्याच्यामुळे अग्निजन्य खडकाकडे आलेला एकच बाण आहे आणि तो कुठून आलाय? लाव्हा रसाकडून. कारण लाव्हा रसापासूनच अग्निजन्य खडक तयार होतो, इतर कोणत्याही घटकापासून नाही. म्हणून एकच बाण अग्निजन्य खडकाकडे आलेला आहे. परंतु अग्निजन्य खडकापासून मात्र 2 बाण बाहेर गेले. एक बाण गेलाय तो अवसाद म्हणजेच गाळ, कारण अग्निजन्य खडकाचं रूपांतर गाळामध्ये होऊ शकतं, त्याची झीज होऊन गाळ तयार होतो. तसंच दुसरा एक बाण गेलाय रूपांतरित खडकाकडं, अग्निजन्य खडकाकडून रूपांतरित खडकाकडे गेलाय. म्हणजे अग्निजन्य खडकाचं रूपांतर रूपांतरित खडकात होऊ शकतं, बरोबर आहे. तर हे 2 भाग अग्निजन्य खडकापासून गेलेत. आता पुढे तुम्ही अवसादापाशी आलात तर अवसादामध्ये तुम्हाला लक्षात येईल की गाळ जो आहे त्याच्याकडे 3 बाण आलेले आहेत. कुठून कुठून आलात? गाळाच्या खडकापासून आलाय, रूपांतरित खडकापासून आलाय, अग्निजन्य खडकापासून आलाय. कारण या 3 प्रकारच्या खडकापासून गाळ तयार होऊ शकतो, बरोबर आहे. म्हणून अवसादाकडे 3 बाण आलेले आहेत. परंतु अवसादापासून एकच बाण निघालाय, कारण गाळापासून एकाच प्रकारचा खडक तयार होतो. कोणता? गाळाचा खडक. रूपांतरित खडक हा गाळापासून तयार होऊ शकत नाही, किंवा अग्निजन्य खडक ही गाळापासून तयार होत नाही, किंवा लाव्हा रस देखील गाळापासून तयार होत नाही. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं अवसाद जो आहे गाळ, त्याच्यापासून पुढे बाण आलाय, तो गाळाचे खडक तयार करतो, हे दाखवतो. आता गाळाच्या खडकापाशी या, तर गाळाचे खडक पाशी एकच बाण आलाय, तो गाळापासून, कारण तो गाळापासूनच तयार होतो, त्याच्यामुळे एकच बाण तिथे आलेला आहे. परंतु त्याच्यापासून 3 बाण निघलेले आहेत. एक म्हणजे गाळाच्या खडकापासून पुन्हा गाळ तयार होऊ शकतो, तो गाळाकडे दाखवतोय. दुसरा बाण गाळाच्या खडकापासून रूपांतरित खडकाकडे आहे, कारण गाळाच्या खडकाचं रूपांतर रूपांतरित खडकामध्ये होऊ शकतं. आणि तिसरा बाण जातो तो लाव्हा रसाकडे, कारण जो गाळाचा खडक आहे तो काही भू हालचालींमुळे जर पृथ्वीच्या आतमध्ये दबला गेला आणि खाली पृथ्वीच्या जेव्हा तो आतमध्ये जाईल तेव्हा त्याचं तापमान वाढल्यामुळे त्याचं रूपांतर लाव्हा रसामध्ये होऊ शकतं. तर हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे गाळाच्या खडकापासून 3 बाण निघालेले दाखवलेले आहेत, बरोबर आहे. आणि मग रूपांतरित खडक शेवट पहा की त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या खडकापासून आलेले आहे. म्हणजे दोन्ही प्रकारच्या, गाळाचा खडक आणि अग्निजन्य खडक, या दोन्हींपासून आलेले बाण त्या ठिकाणी आपल्याला दिसतात, कारण त्या दोन्ही खडकाचं रूपांतर रूपांतरित खडकात होऊ शकतं. आणि रूपांतरित खडकाचा पासून 2 बाण बाहेर निघतायत. एक गाळ तयार होणारा, त्याच्यापासून गाळ तयार होऊ शकतो, आणि दुसरं म्हणजे लाव्हा देखील त्याच्यापासून तयार होऊ शकतो. आणि हा रूपांतरित खडकापासून निघणारा बाण दाखवतो आपल्याला की त्या रूपांतरित खडक जर पृथ्वीच्या आतमध्ये गाडला गेला तर त्याचं देखील गाळ तयार होऊ शकतो. तर हे चक्र आहे खडकाचं. म्हणजे एक खडक दुसऱ्या खडकामध्ये रूपांतरित होतो. म्हणजे आज जर अग्निजन्य खडक पृथ्वीवर तयार झाला असेल तर उद्या त्याचा गाळ तयार होईल, त्या गाळापासून गाळाचा खडक तयार होईल, स्तरित खडक तयार होईल, किंवा याच अग्निजन्य खडकाच्या काही भागाचं रूपांतर तापमान दाब पडल्यामुळे एका वेगळ्या प्रकारच्या रूपांतरित खडकामध्ये होईल, किंवा हा अग्निजन्य खडक पुन्हा पृथ्वीमध्ये काही बदल झाला, म्हणजे मोठी हालचाल झाली आणि तो खडक जर जमिनीमध्ये गाडला गेला, खोलवर गेला, तर तिथे त्याचं तापमान वाढून त्याचा लाव्हा रस देखील तयार होईल, पुन्हा त्या लाव्हा रसापासून खडक तयार होईल. म्हणजे थोडक्यात काय, तर एका खडकाचं रूपांतर दुसऱ्या खडकामध्ये किंवा त्याच्या गाळामध्ये होत असतं, आणि यामुळे हे याला आपण काय म्हणतो, खडक चक्र. म्हणजे हे चक्र चालूच असतं. आता हे चक्र काय आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही, कारण का, तर ही प्रक्रिया खूप सावकाश पद्धतीने होत असते. लाखो करोडो वर्ष या प्रक्रियेला लागतात. म्हणजे आज जो आपला अग्निजन्य खडक तयार झालाय त्याचंच रूपांतर उद्या गाळाच्या खडकामध्ये होण्यासाठी कितीतरी हजारो लाखो वर्ष लागतील. आणि म्हणून हे जे काही खडकाचं सायकल आहे ते काय आहे, आपण ठरवलेलं असलं तरी ते आपल्याला स्पष्टपणे आपण पाहू शकत नाही, परंतु आपण
अगोदरचे जे काही अभ्यास आहे, भूरूपांचा अभ्यास, त्याच्यावरती आपण घेतलेले नमुने, याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो. तर अशा पद्धतीनं एका खडकाचं रूपांतर दुसऱ्या खडकामध्ये होण्याची ही प्रक्रिया सततपणे चालू असते आणि यालाच आपण खडकांचं सायकल किंवा रॉक सायकल असं म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं हा जो काही आपण आज चॅप्टर पाहत होतो खडक, त्यामध्ये मग आपण खडकाचं जे काही कंपोजिशन आहे ते पाहिलं की खडक हे खनिजापासून बनलेले आहेत आणि खनिजे ही मूलद्रव्यापासून बनलेली आहेत. आता खनिजे ही संयुगे आहेत तर खडक हे मिश्रणे आहेत, हे आपण पाहिलं. त्यानंतर महत्त्वाचा डाटा पाहिला तो म्हणजे पृथ्वीचं जे शिलावरण आहे ते कोणत्या प्रमुख मूलद्रव्यांपासून बनलेलं आहे. तर ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम आणि आयर्न हा क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचनंतर जे काही शिलावरण ज्या खडकापासून बनले त्या खडकामध्ये कोणती खनिजे प्रामुख्याने आढळून येतात, तर फेल्डस्पार आणि क्वार्ट्ज ही 2 खनिजे प्रामुख्याने आढळून येतात. आणि यानंतर आपण पाहिलं खडकांचे 3 प्रकार. अग्निजन्य खडक, तो कसा तयार होतो आणि त्याची उदाहरणे. त्यानंतर गाळाचे खडक, ते कसे तयार होतात त्याची उदाहरणे. आणि रूपांतरित खडक, तो काय प्रकार आहे, रूपांतरित खडक कशाला म्हणायचं आणि त्याचे काही प्रकार. तर हे आपण अभ्यासलं आणि सगळ्यात शेवटी पाहिलं की प्रत्येक खडक जो आहे तो दुसऱ्या खडकामध्ये सतत बदल होत असतो किंवा बदलत असतो, रूपांतरित होत असतो, एक खडक दुसऱ्या खडकामध्ये जात असतो. तर हे देखील आपण या खडक सायकल किंवा खडक चक्र जे आहे त्याच्यामध्ये आपण अभ्यासलं. तर या ठिकाणी आपला हा दुसरा चॅप्टर खडक नावाचा संपतोय. पुढच्या चॅप्टरला आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये सुरुवात